तुम्ही कधी मृत्यूला जवळून पाहिलंय का? जेव्हा डॉक्टर हात टेकतात आणि घरचेही आशा सोडतात, तेव्हा तिथून एका अशा शक्तीचा प्रवास सुरू होतो ज्याला आपण स्वामी समर्थ असे म्हणतो. ही गोष्ट अशा एका भक्ताची आहे ज्याला मृत्यूच्या दारातून स्वतः स्वामींनी खिचून आणलंय. चला तर पाहूया काय आहे ही गोष्ट. तर गोष्ट अशी आहे की पुण्यातील एक कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी निघालं होतं. गाडीत आनंदाचं वातावरण होतं, पण अचानक एका वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकने त्या गाडीला जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला. आजूबाजूचे लोक जमले, पोलीस आले, गाडीतील सर्वांना बाहेर काढलं, पण त्या कुटुंबातल्या लहान मुलाची हालचाल मात्र बंद होती. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, खूप उशीर झालाय, आता फक्त चमत्कारच काय ते ह्या मुलाला वाचवू शकतो. त्या मुलाची आई रडत रडत हॉस्पिटलच्या जमिनीवर कोसळली होती. तिच्या हातात स्वामींची एक छोटीशी फोटोची फ्रेम होती आणि ती त्या फोटो फ्रेमकडे बघून ओक्साबोक्शी रडून आणि ओरडून एकच म्हणत होती, स्वामी, तुम्ही म्हणाला होतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आता माझा मुलगा का असा झाला आहे? त्याच वेळी तेथून एक साधा माणूस अंगावर कफनी घालून चालला होता. त्याने त्या आईच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, रडू नको माय, तुझा लेक झोपलाय, त्याला उठवायला मी आलोय. तो माणूस ICUच्या आत गेला, मुलाच्या कपाळावर अंगारा लावला आणि क्षणार्धात तो मुलगा डोळे उघडून आई म्हणून ओरडला. जेव्हा डॉक्टरांनी आणि त्या आईने मागे वळून पाहिलं तर तो कफनी घातलेला माणूस ते नव्हताच. असणारही कसा म्हणा, कारण तो माणूस नव्हता, तर ते होते आमचे श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, हा अनुभव फक्त एक गोष्ट नाही, तर स्वामींच्या अस्तित्वाचा हा पुरावा आहे. जेव्हा आपण पूर्णपणे हार मानतो तेव्हाच स्वामी आपला हात धरतात. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, तुझा काळसुद्धा मी बदलून टाकीन. जर तुम्हालाही स्वामींचा असा एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक त्या माणसाला पाठवा ज्याला आज स्वामीच्या आधाराची गरज आहे. स्वामींच्या अशाच खऱ्या अस्तित्वाच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.